दोन सख्खे भाऊ म्हणजे पिढ्यानपिढ्या एकाच छताखाली राहणारे, एकमेकांच्या सुखदुःखात उभे राहणारे लोक. हो, अगदी एकत्र वाढलेले. बरोबर. पण अचानक फक्त एका बांधावरून चालण्यावरून किंवा शेतात जाणाऱ्या वाटेवरून ते एकमेकांच्या जीवावर उठतात. हे चित्र खूप सामान्य आहे आपल्याकडे. हो ना. हे दृश्य महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावातलं असू शकतं. ही केवळ जमिनीची लढाई नसते, तर ती अस्तित्वाची आणि अहंकाराची लढाई असते. अगदी खरंय. आणि यामुळे अनेक कुटुंबे कोर्टाच्या चक्करा मारून उद्ध्वस्त होतात. हो, पण विचार करा, 20 एप्रिल 2026 रोजी कागदावर उमटलेल्या एका सहीने, एका ऐतिहासिक शासन निर्णयाने. हो, त्या शासन निर्णयाने हा सगळा मनस्ताप कायमचा कसा थांबवला. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत. महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण या चर्चेत पाहणार आहोत की हा नवीन शासन निर्णय नेमका काय आहे आणि त्याने तहसीलदारांच्या मनमानीला कसा चाप लावला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे जी आपल्याला भविष्यातही कामी येईल. नक्कीच. ही माहिती प्रत्येकासाठी अत्यंत गरजेची आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. हो, सुरुवात करूया. मला कायम एक प्रश्न पडतो की एखाद्या माणसाला स्वतःच्याच हक्काच्या जमिनीत जाण्यासाठी दुसऱ्याची मनधरणी करावी लागणे ही किती मोठी शोकांतिका आहे. हो, हा विषय खरोखरच अत्यंत संवेदनशील आहे. कारण जेव्हा आपण शेत रस्त्याबद्दल बोलतो तेव्हा आपण फक्त मातीच्या एखाद्या पायावाटेबद्दल बोलत नसतो. मग तो नक्की काय असतो? तो रस्ता एका कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मार्ग असतो. म्हणजे बघा, जर शेतात जायला रस्ताच नसेल तर पेरणी कशी करणार? बरोबर. आणि पीक हाताशी आलं तरी ते बाजारात कसं नेणार? हा थेट जगण्या मरण्याचा प्रश्न बनतो. होय ना. पण या अशा भावनिक आणि चिघळलेल्या परिस्थितीवर कायदा नक्की कसा उभा राहतो? कारण सामान्य माणसाला कायदा हा नेहमीच खूप क्लिष्ट वाटतो. या संपूर्ण प्रक्रियेचा कायदेशीर पाया नक्की काय आहे? कायद्याचा पाया समजून घेणे अत्यंत रंजक आहे. आपले कायदे एका रात्रीत तयार झालेले नाहीत. हे प्रामुख्याने 2 महत्त्वाच्या अधिनियमांवर अवलंबून आहे. अच्छा, कोणते 2 कायदे? पहिला म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 आणि त्यातील कलम 143. आणि दुसरा जो खूप जुना आहे तो म्हणजे मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 आणि त्यातील कलम 5. अरे वा, 1906 म्हणजे हा तर थेट ब्रिटिशकालीन कायदा झाला. हो, अगदी 100 वर्षांहून जुना. पण मला इथे एक शंका आहे. मामलेदार म्हणजे नक्की कोण? आणि ब्रिटिशांना भारतीय शेतकऱ्यांच्या बांधावरच्या भांडणांमध्ये इतका रस का होता? खूप अचूक मुद्दा पकडल्यात. मामलेदार हा शब्द आपण आज फारसा वापरत नाही. आजच्या भाषेत आपण त्यांना तहसीलदार म्हणतो. अच्छा, म्हणजे तहसीलदार. हो. आता ब्रिटिशांना यात रस का होता? तर बघा, त्याचे कारण साधे होते, म्हणजे महसूल. त्या काळात सरकारचे मुख्य उत्पन्न हे शेत साऱ्यातून यायचे. बरोबर. जर शेतकरी बांधावरून भांडत बसले, एकमेकांना शेतात जाऊ दिले नाही, तर शेती पडून राहील आणि सरकारचा महसूल बुडेल. अगदी बरोबर. शिवाय अशा छोट्या वाद्यांसाठी शेतकऱ्यांनी शहरातल्या न्यायालयात वर्षानुवर्षे खेटे मारणे परवडणारे नव्हते. म्हणजे वेळ आणि पैसा दोन्ही वाचवायचा होता. हो, त्यामुळे त्यांनी मामलेदार न्यायालय अधिनियम आणला, जेणेकरून वाद स्थानिक पातळीवर आणि जलद गतीने सुटतील. म्हणजे महसूल बुडू नये म्हणून निर्माण झालेली ही यंत्रणा आज शेतकऱ्यांसाठी तारणहार ठरतीये. पण मग महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 आणि हा जुना कायदा, यात नेमका फरक काय? हाच तो महत्वाचा टप्पा आहे. या दोन्ही कायद्यांच्या तरतुदी वेगवेगळ्या आहेत. पहिल्यांदा आपण मामलेदार न्यायालय अधिनियम 1906 मधील कलम 5 पाहू. बरे, यात काय तरतूद आहे? ह्याची कायदेशीर तरतूद अशी आहे की जर अस्तित्वात असलेला आणि वहिवाटीचा रस्ता कोणी अडवला असेल तर तो मोकळा करून देण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत. याचा गावरान अर्थ काय होईल? सोप्या भाषेत सांगायचं तर, समजा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात जाण्यासाठी पिढ्यानुपिढ्या एक पायवाट आहे, पण अचानक शेजाऱ्याने तिथे काटेरी कुंपण टाकले, चर खणला किंवा तो रस्ता बंद केला. म्हणजे जुना रस्ताच बंद केला. हो. अशा वेळी तो शेतकरी थेट या कलम 5 नुसार अर्ज करू शकतो. इथे रस्ता आधीपासूनच होता, तो फक्त मोकळा करायचा आहे. आणि सामान्य शेतकऱ्याला याचा काय फायदा होतो? फायदा हा होतो की त्याला भांडत बसण्याची गरज नाही. प्रशासनाकडून जुना रस्ता लगेच मोकळा करून मिळतो. आणि तो दुसरा कायदा
दुसरी परिस्थिती म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात जायला पूर्वीपासून रस्ताच नसेल, सर्व बाजूंनी दुसऱ्यांची शेते आहेत आणि आता त्याला पूर्णपणे नवीन रस्ता हवा आहे. अच्छा, नवीन रस्ता. हो, अशा परिस्थितीत तो शेतकरी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 143 नुसार अर्ज करू शकतो. म्हणजे जुनी वाट अडवली तर 1906चा कायदा आणि नवीन रस्ता हवा असेल तर 1966चा कायदा. अगदी अचूक ओळखलत. पण इथेच एक मोठी अडचण येते. अनेकांना वाटतं की नवीन रस्ता मागणे म्हणजे आपला हक्कच आहे. म्हणजेच जर मला माझ्या घरात जायला पर्यायी रस्ता असेल, पण मी केवळ शॉर्टकट म्हणून शेजाऱ्याच्या बैठकीच्या खोलीतून जाण्याचा हक्क सांगू शकत नाही, बरोबर? हो, तुम्ही दिलेला हा बैठकीच्या खोलीचा दृष्टांत एकदम अचूक आहे. कायदा गरज ओळखतो, तुमची सोय नाही. बरोबर. आणि इथेच 20 एप्रिल 2026च्या नवीन शासन निर्णयाचे महत्त्व येते. या GRने रस्ता नसल्याची व्याख्या पारदर्शक केली आहे. जमीन पूर्णपणे चारी बाजूंनी कोंडली गेली असेल तरच कायदा मदत करतो. केवळ मला शॉर्टकट हवाय म्हणून दुसऱ्याच्या जमिनीतून रस्ता मागता येत नाही. पण इथे समाजातील एक मोठा गैरसमज मला मांडायचा आहे. कोणता गैरसमज? आजही गावागावांत असा समज आहे की जर एखाद्याचा गावात राजकीय दबदबा असेल किंवा तहसीलदारांची ओळख असेल तर तो कोणाच्याही शेतातून अगदी उभ्या पिकाच्या मधून सुद्धा रस्ता मिळवू शकतो. बापरे, हा अत्यंत चुकीचा समज आहे आणि तो आपण इथे मोडून काढला पाहिजे. म्हणजे यात काहीच तथ्य नाही. पूर्वी कदाचित वशिलेबाजी चालत असेल, पण आता 20 एप्रिल 2026च्या नवीन शासन निर्णयाने या सगळ्याला पूर्णविराम दिला आहे. कसं काय? कारण या GRचा मुख्य आधार उच्च न्यायालयाचे निकाल आहेत. बघा, नायडू विरुद्ध महाराष्ट्र राज्य असा बॉम्बे हायकोर्टाचा एक महत्त्वाचा निकाल आहे. यात काय सांगितलंय? या प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केले होते की जेव्हा एखाद्याला नवीन रस्ता मंजूर केला जातो तेव्हा ज्याच्या जमिनीतून तो रस्ता जाणार आहे त्याच्या अधिकारांचे किमान नुकसान झाले पाहिजे. किमान नुकसान म्हणजे नक्की कसं? सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्हाला रस्ता दिला जातोय कारण ती तुमची गरज आहे, पण त्यामुळे तुमच्या शेजाऱ्याचे अतोनात नुकसान होता कामा नये. म्हणजे मधोमध रस्ता नाही मागायचा. हो, रस्ता शक्यतो शेताच्या बांधावरून, कडेकडेने किंवा सामायिक धुऱ्यावरून गेला पाहिजे. तुम्ही थेट शेताच्या मधोमध रस्ता फाडू शकत नाही. हे तर अत्यंत न्यायी आहे. नक्कीच. आणि दुसरा एक दाखला आहे कौशल्याबाई विरुद्ध तहसीलदार. यात काय झालं होतं? यात उच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की जर शेतकऱ्याकडे पर्यायी रस्ता आधीपासून उपलब्ध असेल पण तो थोडा लांबचा असेल तर तो केवळ जवळचा मार्ग म्हणून नवीन रस्ता मागू शकत नाही. अरे वा, म्हणजे तहसीलदारांना आता मनमानी करता येणार नाही? मुळीच नाही. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जर तहसीलदाराने राजकीय दबावाखाली येऊन बेकायदेशीर रस्ता मंजूर केला तर त्यांच्यावर थेट विभागीय चौकशी होऊ शकते. बापरे, अधिकाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार असेल तर ते नक्कीच नीट काम करतील. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हो, कारण अशी माहिती सामान्य माणसाला सहसा मिळत नाही. अगदी खरंय. आता आपण कायदे पाहिले, न्यायालयाचे निकाल पाहिले, पण समजा एखाद्या सामान्य शेतकऱ्याला रस्ता हवाच आहे तर त्याने नेमकी काय प्रक्रिया करावी? सोप्या भाषेत टप्पे सांगा. ही प्रक्रिया आता अत्यंत सुटसुटीत केली आहे. पहिला टप्पा म्हणजे पूर्वतयारी करा. पूर्वतयारीत काय करायचं? अर्ज करण्यापूर्वी कागदपत्रे पक्की करायची. स्वतःच्या जमिनीचा 7/12, 8चा उतारा आणि गाव नकाशा गोळा करा. अच्छा, 7/12 आणि 8. आणि दुसरा टप्पा? दुसरा टप्पा अर्ज करा. तहसीलदारांकडे सविस्तर कारणासह अर्ज दाखल करा आणि गट क्रमांक निश्चित करा. पण खरी अडचण तर प्रत्यक्ष जागेवर गेल्यावर सुरू होते ना. तिथे जमाव जमतो, अधिकारी आलेच नव्हते असं सांगितलं जातं. हाच तर या नवीन GRचा सर्वात क्रांतिकारी भाग आहे. तिसरा टप्पा आहे स्थळ पाहणी होऊ द्या. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता स्थळ पाहणीचे व्हिडिओ शूटिंग अनिवार्य आहे. काय सांगताय? व्हिडिओ शूटिंग अनिवार्य? हो, पूर्ण पाहणी रेकॉर्ड केली जाते. हे तर खूप मोठं पाऊल आहे. कॅमेरासमोर असताना लोक आपोआप शांत होतात. त्याने असं म्हटलं आणि मी तसं म्हटलं हे वाद कायमचे मिटतील. बरोबर. यानंतर चौथा टप्पा येतो हरकतींची सुनावणी. बाधित शेतकऱ्यांचं म्हणणे ऐकून घ्यावं लागतं. म्हणजे त्यांना बाजू मांडता येते? हो. आणि शेवटचा 5वा टप्पा म्हणजे मोजणी करा. भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी करून 8 फूट रुंदीचा रस्ता निश्चित करा.
8 फूट रुंदीचा रस्ता. सगळं खूपच सुटसुटीत वाटत आहे. पण कागदावर हे जितकं सोपं दिसतं तितकं प्रत्यक्षात असतं का? म्हणजे तुम्हाला काय विचारायचं आहे? समजा तहसीलदारांनी निर्णय द्यायला महिने लावले किंवा चुकीचा निर्णय दिला तर शेतकऱ्यांनी काय करायचं? इथेच प्रशासकीय उत्तरदायित्व येते. नवीन नियमानुसार अर्ज आल्यापासून 90 दिवसांच्या आत निकाल देणं बंधनकारक आहे. 90 दिवस? हो. म्हणजे वेळेची मर्यादा आहे तर? हो. आणि हा निकाल सकारण असावा लागतो. कायद्याच्या भाषेत याला स्पीकिंग ऑर्डर म्हणतात. सकारण निकाल म्हणजे काय? म्हणजे नुसतं रस्ता मंजूर केला असं लिहून चालणार नाही. कायदेशीर कारणांसह सविस्तर सांगावं लागेल की रस्ता का दिला किंवा का नाकारला. हे तर अगदी एखाद्या शाळेतल्या पेपरसारखं आहे. शिक्षकांनी नुसतं नापास लिहून चालणार नाही तर कुठे मार्क कापले ते सांगावं लागेल. अगदी चपखल, म्हणजे अगदी योग्य उदाहरण दिलं. आणि एक खबरदारीची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी एजंट किंवा मध्यस्थांपासून सावध राहावे. हो, गावाकडे असे एजंट खूप असतात. पण जर अन्याय झाला तर? जर अन्याय झाला तर 60 दिवसांच्या आत उपविभागीय अधिकारी, ज्यांना आपण SDO म्हणतो, त्यांच्याकडे अपील करता येते. खरंच आज खूप सविस्तर आणि अभ्यासपूर्ण चर्चा झाली. म्हणजे 20 एप्रिल 2026च्या शासन निर्णयामुळे शेत रस्त्याची प्रक्रिया आता खूप पारदर्शक झाली आहे. होय. आणि भ्रष्टाचार नक्कीच थांबेल. वेळ मर्यादेमुळे अधिकाऱ्यांवर पण वचक राहील. मित्रांनो, महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या चर्चेसाठी कोणते विषय घ्यायचे तेही नक्की सांगा. आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. माहिती जितकी पसरेल तितका लोकांचा फायदा होईल. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.